नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपला सलग चौथा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये आज सकाळी 11 वाजता मांडतील. विधानसभा निवडणुका होत आहेत आणि उत्तर प्रदेशात, पंजाब सोबतच 5 राज्यातील शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना 0% व्याज दरानं 1 लाखांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा करतील अशी चर्चा आहे. त्याचसोबत अनेक कल्याणकारी योजनांचा सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये सुतोवाच होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे आज सकाळी 11 वाजता जे बजेट मांडलं जाणार आहे या बजेटमधून नेमकं काय समोर येतंय, आज सादर होणारा अर्थसंकल्प केंद्राचा यामधून कोणाकोणाला दिलासा मिळतोय ते पाहणं महत्त्वाचं आहे, औत्सुक्याचं देखील आहे. सलग चौथ्यांदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन या केंद्राचा अर्थसंकल्प मांडतील. यंदाचाही अर्थसंकल्प हा डिजिटल असणार आहे आणि संपूर्ण देशाचं आणि देशातल्या प्रत्येक घटकाचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलेलं असतं. आज हा अर्थसंकल्प सादर होतोय. सकाळी 11 वाजता निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडतील. आगामी 5 राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार या आपल्या अर्थसंकल्पामध्ये काय नव्या गोष्टी आणतंय याची देखील उत्सुकता आहे. सकाळी 11 वाजता संसदेच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडतील. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात होईल. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या कालपासूनच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे, जे 11 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामध्ये आज महत्त्वाचा दिवस, कारण आज केंद्राचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये नेमकं कोणत्या घटकांसाठी काय घोषणा होते या सगळ्याची माहिती तुम्हाला सर्वात आधी न्यूज 18 लोकमतवरती पाहायला मिळेल. ज्यावेळेला सकाळी 11 वाजता या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात होईल याचं संपूर्ण महाकव्हरेज न्यूज 18 लोकमतवरती तुम्हाला पाहायला मिळेल. केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून बजेट सादर करेल यंदाचं, अशी अपेक्षा विरोधकांनी व्यक्त केलेली आहे. सामान्यांचं हित सरकारनं जपावं असं देखील विरोधकांनी म्हटलेलं आहे. बेरोजगारांचा देश म्हणून ह्या देशाला आता ओळखलं जाते आहे. जेव्हाचं केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलं, या सरकारने बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढवली. आपण पाहिलं की हालच बिहारमध्ये जी काही घटना झाली त्या बिहारच्या घटनेमध्येही सुद्धा तीच परिस्थिती आपल्याला तरुणांची पाहत आली. आणि म्हणून या बजेटच्या माध्यमातून किती लोकांना रोजगार देऊ शकाल त्याचं एक स्पष्टीकरण त्याच्यामध्ये आलं पाहिजे. आरोग्य विभागाला अधिक जास्त झुकतं माप केंद्र सरकारने सुद्धा दिलं पाहिजे आणि केंद्र सरकारने झुकतं माप दिलं पाहिजे. साहजिक आहे की त्याच्यासाठी राज्यांना अधिक जास्तीची निधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आता उत्तर प्रदेशमध्ये किंवा अन्य राज्यांमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं केंद्राने पुरस्कृत केलेले अधिक जास्त निधी उपलब्ध करून दिलेले त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजेस दिलेले आहेत. मला वाटतं की हार्डली महाराष्ट्रासारख्या एका नंबर 2ची लोकसंख्या असलेल्या देशातल्या राज्यामध्ये 1 किंवा 2च फक्त त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजेस केंद्राच्या दृष्टिकोनातून मिळालेले. ज्या पद्धतीनं 2009मध्ये आपल्या काँग्रेसचं सरकार होतं आणि 70,000 कोटी रुपये आपण एका याच्यामध्ये कर्जमुक्ती देशातील शेतकऱ्यांची केली होती. ती वेळ आत्ता शेतकऱ्यांची आलेली आहे. शेतकऱ्यांना वाटतं की या सगळ्या संकटामध्ये, आसमानी संकट म्हणजे वादळांचं आलं असेल, अतिवृष्टी आली असेल, काही भागामध्ये कोरडा दुष्काळ होता, पाणीच आलेलं नाही, तर गेली 6-7 वर्ष आपण पाहतो की शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं आणि दुसरीकडे उत्पन्नात प्रचंड घट झाली. आणि तिसरा विषय की त्याला MSP प्रमाणे दर मिळत नाही, जे मिनिमम सपोर्ट प्राईस पाहिजे त्याच्या पद्धतीने दर मिळत नाही. यावर हा अर्थसंकल्प शेतकऱ्यावर फोकस करणारा असावा. राजकीय नेते मंडळींनी या अर्थसंकल्पाबाबतच्या आपल्या असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत असणार आहेत. थेट जाऊयात नवी दिल्लीमध्ये. प्रशांत, आता आज केंद्राचा अर्थसंकल्प मांडला जातोय.
संपूर्ण कोरोना काळ आणि आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका हे सगळं डोळ्यासमोर ठेवून काय नेमकी शक्यता आहे या बजेटमध्ये, नेमकं काय असेल? महत्त्वाचं म्हणजे आजची प्रक्रिया कशी असेल बजेटची तेही सांगण्याची गरज आहे. बरं. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं सोबतच आज सकाळी साधारणतः 9 वाजता बजेटच्या कॉपीज घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांचे दोन्ही MOS ज्याला राज्यमंत्री आहेत फायनान्सचे ते राष्ट्रपती कडे जातील. राष्ट्रपती साक्षर घेतल्यानंतर ते पुन्हा 11 वाजता संसदेत पोहोचतील. तिथे संसदेत पोहोचल्यानंतर तिथे ती प्रक्रिया होईल. या दरम्यान एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि या बैठकीदरम्यान त्या बजेटवरती त्या केंद्रीय मंत्रिमंडळाला शिक्कामोर्तब होईल. ही प्रक्रिया सगळ्यात प्रथम असेल आणि त्यानंतर 11 वाजता बजेटला सुरुवात होईल. ही प्रक्रिया आहे. पण सोबतच ज्या पद्धतीनं गेल्या 3 वर्षाचं जर आपण बघितलं तर संपूर्णपणे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेकदा 2-2 तासाच्या पेक्षा जास्त वेळ कालावधीचं बजेट वाचलेलं आहे. त्यामुळे तीच यावेळेस ते त्याच पद्धतीने बजेट वाटतात का. सोबतच गेल्या अर्थसंकल्पांमध्ये ज्या पद्धतीनं तूट जी जाहीर करण्यात आली होती ती तूट वाढते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच आधारभूत ज्याला आपण आधारभूत ढाचा म्हणतो किंवा साधारणतः स्ट्रक्चर म्हणतो त्यामध्ये किती पैसे निधी दिला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या संदर्भात ज्या पद्धतीनं गेल्या 3 लाटीमध्ये कोरोनाच्या लाटीमध्ये एकीकडे एक मोठं रस्त्यावरती शाब्दिक युद्ध सुरू होतं शेतकरी विरुद्ध केंद्र सरकार. त्यानंतर केंद्र सरकारने आपले 3ही कायदे ते परत घेतले. त्याला शेतकरी काळे कायदे संबोधतात. त्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की फक्त कायदे परत घेऊन चालणार नाही, शेतकऱ्यांच्या इतरही मागण्यावरती गांभीर्याने विचार करा. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्या संदर्भात जर शेतकऱ्यांना काही अतिरिक्त सुविधा द्यायच्या असेल आणि शेतीचं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर ते उत्पन्न वाढवण्याकरता आणि ज्या पद्धतीनं आर्थिक विकास दर आलेला आहे की 8.5च्या दरम्यान आगामी आर्थिक वर्षात राहण्याचा अंदाज आहे. अशा वेळी हा अंदाज पूर्ण करण्याकरता शेतकऱ्यांच्या कृषी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याची गरज आहे असंही शेतकऱ्यांना वाटतं. त्यामुळे ते त्या संदर्भात गुंतवणुकीकडे काय कसं लक्ष दिलं जातं. सोबतच एकीकडे दोन्ही भारताच्या सीमा भाग जे आहे, एकीकडे चीन आहे, दुसरीकडे पाकिस्तान आहे. या दोन्ही सीमा भागांवरती ज्या पद्धतीने संरक्षणाचा खर्च होतो त्यामध्ये किती वाढ केली जाते. कारण की ज्या पद्धतीने चीनच्या कारवाया वाढलेल्या आहेत आणि चीनने वारंवार भारतासोबत तुल्यबळ ज्या पद्धतीनं वाद करत असतोय आणि त्यानंतर तो वासून बघतोय की कशा पद्धतीनं भारताची जमीन गिळंकृत करता येईल. त्यामुळे त्या संदर्भात कशा पद्धतीनं केंद्र सरकारच्या वतीनं अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी अतिरिक्त निधी दिला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच भारतातील नागरिकांसाठी महत्त्वाचं आहे. कारण 2022-23चा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे आणि मी आता देवाची पूजा केलेली आहे आणि आता मंत्रालयामध्ये जात आहे. यामध्ये देवाकडे एकच मागणी केली की भारत देश हा समृद्ध होऊ दे. या भारत देशातील प्रत्येक नागरिक सुखानं आणि चांगलं राहू दे आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारत देश हा विश्वगुरू बनू दे अशी मी देवाला मागणी केली आहे. बजेटबद्दल मी काही बोलणार नाही आहे कारण बजेट हे 11 वाजता लोकसभेमध्ये सादर होईल. त्यावेळेस फायनान्स मिनिस्टर माननीय निर्मला सीतारामन जी बजट सादर करते त्यावेळेस सांग करते. बजट तो सादर करने वाले फाइनेंस मिनिस्टर मैं उनके साथ हूँ. हाँ, पूजा तो इसीलिए की है कि भारत ये प्रधानमंत्री मोदी साहब के नेतृत्व में विश्व गुरु बने, भारत समृद्ध बने, इसलिए मैंने पूजा की है. सर कुछ खास आज मिल पाएगा लोगों को अगर वो 11 बजे मालूम हो जाएगा. उसके पहले मैं कुछ भी बात नहीं कर सकता. बजट तो गुपित रखना पड़ता है. आपको भी मालूम है और मुझे भी मालूम है. राहुल गांधी कह रहे हैं कि सरकार को बढ़ता हुआ GST का रेवेन्यू दिख रहा है लेकिन लोगों का दर्द नहीं दिखाई दे रहा है. ये मैं 11 बजे के बाद टिप्पणी करूंगा. अभी कुछ भी नहीं कर सकता. सर महाविकास आघाडी म्हणते की महाराष्ट्राबद्दल कायम द्वेष केला जातो. महाराष्ट्र विकास आघाडी नेहमीच चुकीचं बोलते. स्वतः काहीच करत नाही आहे. फक्त केंद्राकडे बोट दाखवणं हेच त्यांचं काम आहे. विशेषतः म्हणजे आता व्हॅक्सिनच्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने एक गोष्ट केलेली दाखवावी, पण केंद्र शासनाने केलेल्या 10 गोष्टी मी सांगू शकतो. तर व्हॅक्सिनसुद्धा
आम्ही आमचं व्हॅक्सिन देऊ. कुठलं व्हॅक्सिन दिलं त्यांनी? केंद्राने 150 कोटी जनतेसाठी व्हॅक्सिन दिलेलं आहे, पण महाराष्ट्र विकास आघाडीनं काही केलेलं नाही. सर, जिस तरीके से प्रधानमंत्री मोदी ने कल अपने अभिभाषण में कहा कि वो चाहते हैं कि तमाम दल जो बजट पेश होगा वो इस तरीके से करे कि देश प्रगति करे, तो आपको क्या लगता है सर, बजट इस तरह का होगा कि देश आगे बढ़ेगा, जीडीपी ग्रोथ आगे बढ़ेगी? प्रधानमंत्री माननीय मोदी जी ने अपेक्षा की है कि इस बजट में हर एक दल, सत्ता दल हो या विरोधी पक्ष के, सब लोगों ने साथ में मिलके बजट को सुनना चाहिए, सहकार्य करना चाहिए. चल, धन्यवाद. साहेब मला फक्त सांगा की तुम्ही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची ही प्रतिक्रिया. मात्र त्यांनी या अर्थसंकल्पाबाबत आत्ता काही बोलण्यास नकार दिलेला आहे. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प हा लोकसभेमध्ये सादर होईल, त्यानंतर मी यावरती टिप्पणी करू शकतो, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले. प्रधानमंत्री माननीय नरेंद्र जी की मोदी के नेतृत्व में ये भारत देश विश्व गुरु बने, ये मैंने मांग किया. सर मला एक सांगा फक्त की तुम्ही खासदार झालात आणि त्यानंतर आता मंत्री आहात, काय अनुभव आहे की काय वाटतं की तुम्हाला हा प्रवास जो आहे राजकीय प्रवास पहिल्यांदा तुम्ही अर्थसंकल्प मांडताय? प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मी खासदार झालो, देशाचा अर्थ राज्यमंत्री झालो आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना भागवत कराड यांची ही प्रतिक्रिया. मात्र आत्ता मी कोणतीही टिप्पणी यावरती करू शकत नाही. अर्थसंकल्प हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये सादर करतील आणि त्यानंतरच मी यावरती बोलू शकतो. त्याआधी त्यांनी पूजा देखील केलेली आहे आणि मग ते आता निघालेले आहेत. त्याआधी त्यांच्या हस्ते पूजा झाली. भारत समृद्ध होण्यासाठी म्हणून मी आज ही पूजा केलेली, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची. कोरोनामुळे तर देशातल्या सर्वच क्षेत्राला मोठा तडाखा बसलाय. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाकडून सर्वांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प सादर करताना केंद्र सरकारला तारेवरची कसरत तर करावी लागणारच आहे. व्यापारी वर्गाच्या काय अपेक्षा आहेत पाहूयात यावरचा हा खास रिपोर्ट. मंगळवारी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अवघ्या देशाचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलेलं आहे. कारण गेल्या 2 वर्षांपासून देश कोरोना संकटाचा सामना करतोय. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या कठोर निर्बंधांचा सर्वच क्षेत्रांना जबर तडाखा बसला. सर्वसामान्यांप्रमाणेच व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक, शेतकरी, कर्मचारी आणि कामगार अशा सर्वांनाच केंद्रीय अर्थसंकल्पामधून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. कोरोनामुळे व्यापारी वर्ग जेरीस आलेला आहे. त्यामुळे सरकारनं व्यवसाय करामध्ये फेररचना करून आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केलेली आहे. व्यवसाय कराच्या 2 टप्प्यांमुळे कर चोरी वाढत असल्याचं मत काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेलं आहे. ओव्हरऑल एक फ्लॅट रेट ठेवा, कारण 5% आणि 12% जो 60% जो मार्जिन तिथे भेटतोय तिथे चोरी लबाडी होते. आणि हे असं वाटतं आम्हा लोकांना की हे त्याच्यासाठीच ठेवलंय. तर एकच तुम्ही टॅक्स पॉलिसी ठेवा, सगळ्यांना बरं पडेल. आणि मॅक्झिमम टॅक्सेस भरणे ह्याच्यावर गव्हर्नमेंट आणि इतर जेवढे आपले ॲक्टर्स वगैरे, जे अभिनेता अभिनेत्री वगैरे जे आहेत, त्यांना पुढे करणे. कारण आजपर्यंत सुद्धा नुसतं 10%च्या आतमध्ये लोक टॅक्स भरतायत. करातील 2 टप्प्यांचा ग्राहकांना आर्थिक बोजा सहन करावा लागतोय. करातली ही तफावत रद्द करून समान कर प्रणाली लागू करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केलेली आहे. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षात सर्वच व्यापाऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागलेलं आहे. खरं तर व्यापारी व्यवसाय टिकवण्यासाठी प्रयत्न करतायत. कोरोनामुळे मुंबईतील लहान व्यावसायिकाला सुद्धा 10 ते 12 लाख रुपयांचं नुकसान सोसावं लागलं असून अर्थसंकल्पामधून आयकरात सवलत मिळेल अशी व्यावसायिकांना अपेक्षा आहे. जो भी हमारे जो है उस पे हमको टैक्स तो देना ही है ऑन टर्नओवर, तो वो हिसाब से अगर गवर्नमेंट देखे और थोड़ा टैक्स 30% से 25 या 20% करे फॉर 1 या 2 साल के लिए, तो वो भी बड़ी राहत रहेगी. तर दुसरीकडे सराफ व्यावसायिकांच्या नजराही अर्थसंकल्पाकडे लागलेल्या आहेत. नीती आयोगाला सराफ व्यापाऱ्यांनी आपल्या संघटनेमार्फत अनेक सूचनाही केल्या आहेत. सोन्याच्या आयात शुल्कात कपातीची सराफ व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. पूर्वी सोन्याच्या आयातीवर
1 ते 2% आयात शुल्क द्यावं लागत होतं, पण आता जीएसटी मिळून हे प्रमाण 13% गेलेलं आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत देशामध्ये 10 ग्रॅम सोन्यासाठी भारतात 10,000 रुपये अधिकचे मोजावे लागतात. या फरकामुळे देशामध्ये सोन्याची तस्करी वाढत असल्याचा दावा सराफ व्यावसायिकांकडून केला जात आहे. सोन्याच्या दरातला हा फरक दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं आयात शुल्क कमी करावं असं सराफ व्यापाऱ्यांना वाटतंय. आयात शुल्क वाढल्यामुळे केंद्र सरकारचा वर्षाकाठी 25,000 कोटी रुपयांचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असल्याचं मत सराफ व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेलं आहे. सरकारने इम्पोर्ट ड्युटीला कन्सिडरेशन करावी आणि ते इम्पोर्ट ड्युटी जे आहेत आता 7% आहेत त्याला कमी करून 4%ला आणली तरी कुठेतरी भावात फरक पडणार आणि ते भावात फरक पडला तर आता इलिगल गोल्ड येतात. आता 10,000ला फरकला स्मगलर जे या इंडस्ट्रीला स्मगलर लोक आहेत जे गोल्ड इम्पोर्ट करतात अनऑफिशियली ते लोक कमी होणार. उद्योग आणि व्यवसायासाठी तयार करण्यात आलेल्या कर धोरणामध्ये लवचिकता नसल्यामुळे मेक इन इंडियाच्या धोरणाला खीळ बसल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षात चीनमधून वाढती आयात त्याला कारणीभूत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. आज इथे मेक इन इंडिया जेवढं आपण बोलतोय पण तेवढं होत नाहीये बिकॉज टॅक्सेशन पॉलिसी आणि अजूनही आजच्या तारखेला चायनाचा एवढा माल डम्पिंग होतोय तिथे कुठे लक्ष जातच नाहीये. कस्टम्स वगैरे कुठेही त्यांची देखरेख नाहीये. कारण दर दिवशी तुम्हाला चायनाचं डम्पिंग ग्राउंड इंडिया झालंय नंबर 1 हे सत्य आहे. तर त्याच्यावर तुम्ही मेक इन इंडिया पॉलिसी पुढे घेऊच नाही शकणार आहात. केंद्र सरकारनं गेल्या बजेटमध्ये सोनं बँक सुरू करण्याची घोषणा केली होती, मात्र गेल्या वर्षभरात त्यावर कोणतीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे सराफा व्यापाऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. केंद्र सरकारनं गोल्ड मॉनिटायझेशन योजना लागू केलेली आहे, मात्र त्यात अनेक जाचक अटी घातल्या असून त्या दूर करण्याची आवश्यकता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 2 लाखांहून अधिक रकमेचं सोनं खरेदी करताना घालून दिले गेलेले नियम शिथिल करण्याची गरज असल्याचं सराफ व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. आता 2 लाख आणि त्याच्यावरती तुम्ही काहीच दागिना घेतला तर तुम्हाला पॅन कार्ड हवे, तुमचे सगळे बँकची डिटेल हवी, तुमची इन्कम टॅक्सची डिटेल हवी. तर तो भी एक थोडासा प्रॉब्लेम आम्ही सरकारला विनंती केली आहे. कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या व्यापाऱ्यांना केंद्रीय अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. केंद्र सरकार या अर्थसंकल्पात कर सवलतीच्या माध्यमातून मदतीचा हात देईल अशी व्यापारी वर्गाला अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य शेतकरी आणि कामगार वर्गाच्या सुद्धा मोठ्या अपेक्षा आहेत. वाढती महागाई हा सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहेच आणि केंद्रीय अर्थसंकल्पातून त्यांना दिलासा मिळेल अशी या वर्गाला अपेक्षा आहे. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आलाय. या अहवालात अर्थव्यवस्थेनं कोरोना संकटावर मात केल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात देशाचा विकास दर हा 8 ते 8.5% राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार उद्योग क्षेत्राचा विकास दर 11.8% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. आगामी वर्षात जीडीपी अर्थात दरडोई उत्पन्नाचा दर 9.2% राहणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलंय. देशातील 60% जनता आजही कृषी क्षेत्रावर अवलंबून असून कृषी विकास दर हा 3.9% राहणार असल्याचं आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आलंय. हमी भावाचं धोरण असेल किंवा त्याच्या संदर्भात त्याला उत्पन्नाला भाव मिळण्याच्या संदर्भातल्या ज्या लॉबीज आहेत जे मिळू नये म्हणून प्रयत्न करतात तिथे कुठेतरी आळा घातला पाहिजे. आता मिल ओनर्स आहेत, त्या मिल ओनर्सला कापूस हा स्वस्तामध्ये म्हणजे याची निर्यात बंद करावी, कापसाची निर्यात बंद करावी, हा जर धोरण असेल तर यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान होण्याची शंभरता जास्त असते. म्हणून आयात निर्यातीच्या धोरणावरती या संकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या मालाच्या संदर्भामध्ये खूप मोठी गरज आहे. खरं तर गेल्या 2 वर्षांपासून शेती आणि शेतकरी नैसर्गिक संकटांचा सामना करतोय. कधी चक्रीवादळ तर कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट अशा विविध संकटांनी बळीराजाचं कंबरड मोडलंय. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाकडून कृषी क्षेत्राच्या मोठ्या अपेक्षा आहेत.
शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी शेतमाल आणि शेतमालावर आधारित वस्तूंच्या आयात निर्यात धोरणात बदल करण्याची आवश्यकता असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याच्या 75% आपण आयात करतो. मग शेतकऱ्यांना जर जास्त भाव देऊन तेलबियांच्या संदर्भातलं उत्पादन वाढवण्याच्या संदर्भामध्ये हा विचार करणं अर्थसंकल्पातून फार मोठा विचार आत्मनिर्भर भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या वाढीला सुद्धा एक अत्यंत पूरक असा हा भाग आहे. देशात कृषी मालाचं विक्रमी उत्पादन होत असताना शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाहीये. त्यामुळे शेतकरी केंद्रित कृषीविषयक धोरण ठरवण्याची आवश्यकता असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ग्रामीण भाग जो आहे आणि शेतकरी याच्याशी निगडीत हा अर्थसंकल्प असावा. त्याचं कारण असं की यापूर्वी जे काही अर्थसंकल्प सादर झाले त्याच्यामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था हा शब्द कुठेही आम्हाला दिसलेला नाही. सर्वसामान्यांच्या सुद्धा या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. वाढत्या महागाईतून सुटका व्हावी असं सर्वसामान्यांना वाटतंय. कसं झालेलं आहे की शासनाचे दरवर्षी बजेट सादर होते, पण बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलासादायक असं काहीच स्वस्त काहीच होत नाही. वरचेवर बजेटमध्ये दिवसेंदिवस गोष्टी वाढत आहेत. सध्या कोविडच्या ह्याच्या पार्श्वभूमीवर आहे प्रत्येक वस्तूची किंमत वाढत चालली. आज जर मार्केटला तुम्ही कुठलीही वस्तू घ्यायला गेलं तर 20 ते 30% वाढलेली आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा भेटेल असे काहीतरी बजेटमध्ये झालं पाहिजे. यांना थोडेफार बँकेकडनं किंवा गव्हर्नमेंटकडनं काहीतरी फॅसिलिटी मिळावा. GSTवर पण थोडंफार काहीतरी रिलॅक्सेशन द्यावा. GST कमी करण्यात यावा जेणेकरून इमानदारीत लोक GST पण भरतील आणि बाकीचे जे रेट्स इतके वाढलेले आहेत सगळे तर त्याच्यावर पण थोडंफार कंट्रोल येऊ शकतो. बजेट हा सर्वसामान्यांना परवडणारच असावा. कोरोनाच्या काळात उत्पादनावर परिणाम झाल्यानं ऑटोमोबाईल क्षेत्र डबघाईला आलंय. केंद्रीय अर्थसंकल्पाकडून या उद्योगाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. केंद्र सरकारनं अर्थसंकल्पातून मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा ऑटोमोबाईल उद्योजकांना आहे. ग्रामीण भागातले जे इंडस्ट्रीजच्या व्हॅटच्या पिरियडमध्ये जे क्रेडिट सबसिडी मिळत होती आता ते GSTमध्ये आल्यावर ते सबसिडी बंद झाली. त्या कारणाने त्याचा कॉम्पिटिशन रुरल आणि अर्बनचा इंडस्ट्री ते परवडत नाही लोकांना. त्याच्यामुळे ते तिथं काहीतरी सबसिडी द्यावा. पण सर्वसाधारण ॲव्हरेज सरासरी जर काढली तर GSTची 6% GST हा प्रत्येक माणसाकडनं कंपनीकडनं जमा केला जातो. त्याच्यामुळं या ठिकाणी सरकारचं उत्पन्न वाढतं. एकीकडे उत्पन्न वाढतं एकीकडे इंडस्ट्री लयाला चालल्यात त्या ठिकाणी बंद होऊ लागलेल्या आहेत किंवा धंदाच नाही. ही जे विषमता निर्माण झाली याला कारण एवढंच आहे त्याच्यामध्ये टॅक्सचे रेट हे फार हेवी आहेत. देशाच्या विकासाचा आलेख किंवा ग्राफ तयार करतो तो करत असताना त्याच्यामध्ये ज्यांचं योगदान आहे त्या कष्टकरी कामगार वर्ग जर पिचलेला असेल तर हा देश सुखी कधी होणार आणि कसा होणार. म्हणून कामगार कायद्यामध्ये बदल हे जे होऊ घातलेले ते खरं तर मागे घ्यावे. अर्थसंकल्पातील वित्तीय तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचं बँकिंग क्षेत्रातल्या जाणकारांना वाटतंय. कारण गेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं काही सरकारी बँकांच्या खासगीकरण करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं, मात्र त्यांना ते शक्य झालं नाही. त्यामुळे 35 लाख कोटींच्या अर्थसंकल्पात उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घालताना केंद्र सरकारची कसोटी लागणार आहे. 2020-21 आणि 21-22 या दोनही वर्षी वित्तीय तुटीचा जो प्रोग्राम आहे तो फिसकटलेला असल्यामुळे यावर्षी सरकारला तो ताबडतोबीने घ्यावा लागेल. त्यामुळे वित्तीय तूट 6.8% आत ठेवणं ही सरकार पुढची कसरत आहे. देशातील 5 राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात. याचा अर्थसंकल्पावर परिणाम होणार का असाही प्रश्न निर्माण झालाय. तर कोरोनाच्या काळात एक जमेची बाजू म्हणजे गेल्या 8 महिन्यात देशात GSTच्या माध्यमातून 15 लाख कोटी गोळा करण्यात केंद्र सरकारला यश आलंय. मोठ्या प्रमाणात कर संकलन झालं असलं तरी सार्वजनिक क्षेत्राचं खासगीकरण आणि सरकारी बँकांचं खासगीकरण होऊ न शकल्यानं सरकार पैसा कुठून आणि कसा उभा करणार हा प्रश्न असल्याचं जाणकारांना वाटतंय. टॅक्स रचनेमध्ये मागच्या दोन्ही वर्षी त्यांनी बदल केला नाही. लोकांची मागणी आहे की 10 लाखापर्यंत टॅक्स हा आम्हाला भरण्यासाठी बंधन करू नका, आम्हाला सूट द्या, ATCची पण सूट द्या. परंतु सरकार 3 लाखावरून 5 लाख जाते की नाही हा पहिला मुद्दा, 5 लाखावरून 10 लाख कधी जाईल हा आणखीन पुढचा मुद्दा आहे. महागाई, इंधन दरवाढ हा सामान्यांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे.
तर उद्योग आणि व्यापाऱ्यांसाठी कर प्रणाली महत्त्वाची आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पावर सगळ्यांच्याच नजरा खिळून आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर या अर्थसंकल्पातून उद्योजकांना सुद्धा अनेक अपेक्षा आहेत. जीएसटी आणि इन्कम टॅक्समध्ये सुद्धा काही बदल व्हावेत अशी अपेक्षा घोडावत कन्झ्युमर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रेणी घोडावत यांनी व्यक्त केली आहे. आमच्या जे फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांच्याकडून आमची ही अपेक्षा आहे की ॲज एक रुरल FMCG कंपनी आम्ही काम करत आहोत आणि रुरल FMCG कंपनीजना आज इन्फ्लेशनचा एक फार मोठा धक्का लागलेला आहे. प्रत्येक कमॉडिटी किंवा प्रत्येक जे रॉ मटेरियल किंवा पॅकिंग मटेरियल आम्ही जे वापरतो त्याची कॉस्ट भरपूर वाढलेली आहे आणि त्याच्या कारणामुळे इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे आम्हाला आउटपुट कॉस्ट आणि एंड प्रॉडक्टची कॉस्ट पण वाढवावी लागते. त्याच्यामुळे डिमांडला भरपूर धक्का बसलेला आहे. तर अर्थमंत्रीशी आमची हीच अपेक्षा असेल की त्यांनी इन्फ्लेशनला कंट्रोल करण्यासाठी जे काही स्टेप्स घेऊ शकतात ते घेण्याची प्रयत्न करतील. एडिबल ऑइलसाठी एक PLI स्कीम जे परफॉर्मन्स आणि प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह जी स्कीम आहे ती स्कीम एडिबल ऑइलसाठी लॉन्च करावी, कारण इंडियाची सगळ्यात लार्जेस्ट कमोडिटी आहे एडिबल ऑइल. एक लोअर इन्कम टॅक्सची एक स्कीम चालू आहे आज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, ज्याच्यात 2023 पर्यंत उभा केलेल्या नवीन युनिटसाठी 15% इन्कम टॅक्सची घोषणा केलेली आहे. तर आमची हीच रिक्वेस्ट आहे की मागच्या 2 वर्षात जे कोविडमुळे नवीन युनिट बसू शकले नाही आहेत तर त्यांना ही स्कीम एक्सटेन्शन मिळावी आणि 31 मार्च 2025 पर्यंत ही स्कीम एक्सटेंड करावी. इतरही घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये. पुढच्या बातम्या पाहूयात. हिंदुस्थानी भाऊवरती गुन्हा दाखल झालाय. धारावी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय. विद्यार्थ्यांना चिथवल्याचा आरोप त्याच्यावरती आहे आणि पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला अटक देखील केली आहे. ऑनलाईन परीक्षेच्या मागणीसाठी काल आंदोलन करण्यात आलं होतं आणि विद्यार्थ्यांनी रस्त्यावरती उतरून गोंधळ सुद्धा घातलेला होता. धारावीतली ही दृश्य आहेत आणि त्यानंतर हिंदुस्थानी भाऊवरती विद्यार्थ्यांना चिथवल्याचा आरोप ठेवत त्याच्यावरती कारवाई करत अटक करण्यात आलेली आहे. धारावी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. जे आरोपी जे दुष्पन्न झालेले आहे त्यामध्ये विकास वाटक म्हणून जे मेन आहे ते मुख्य आरोपी आहे आणि त्याचे व्यतिरिक्त जे इतर जे जमलेले होते त्यापैकी जे मिस्चिवियस एलिमेंट्स आहेत त्यांचा शोध आता चालू आहे आणि त्यांना पण ओळखेनंतर आपण त्यांना पण अटक करणार आहे. सोशल मीडियाचा वापर आपण कशाला करतो आहे आणि त्यामुळे काही गैरकायदेशीर आपण करणार नाही अशी त्यांनी काळजी घ्यावी आणि त्याच्यासोबत जे अभिभावक आहेत त्यांनी पण हे काळजी घ्यावा की त्यांचे मुले सोशल मीडियामध्ये काही बघून जर गैरकायदेशीर करण्याबाबत प्रवृत्त होत आहे तर ते चांगलं नाही आहे. याच संदर्भात आपण अपडेट घेऊयात. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील मुंबईतून आपल्यासोबत जोडले गेलेत. विशाल, काल हा सगळा गोंधळ झाला, त्याच्यानंतर हिंदुस्थानी भाऊवरती कारवाई सुद्धा झालेली आहे आणि आता काय अपडेट्स आहेत या प्रकरणातले? श्वेता, हिंदुस्थानी भाऊवरती कारवाई करण्यात यावी अशी सर्वच स्तरातनं मागणी जी आहे ती करण्यात आली होती. काल आपण पाहिलं होतं फक्त मुंबई शहर नाही तर अनेक राज्यातील इतर शहरांमध्येही अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांनी आंदोलनं जी आहेत ती केलेली आपल्याला पाहायला मिळाली. ही आंदोलनं फक्त शांततेच्या मार्गानं नव्हती तर हिंसक असं आंदोलनं जी आहेत ही झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर सौम्य लाठीचार्जसुद्धा या विद्यार्थ्यांवरती झाला. त्यानंतर याचा सगळ्याचा सूत्रधार कोणाचा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आणि त्यानंतर हिंदुस्थानी भाऊ याचं नाव जे आहे हे पुढे आलं. त्यानंतर याची तात्काळ दखल जी आहे ती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली आणि ज्या हिंदुस्थानी भाऊला जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पोलिसांनी सध्या हिंदुस्थानी भाऊवरती गुन्हेसुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये चिथावणीखोर भाषण असेल, जमाव करणं असेल किंवा दंगलीची स्थिती निर्माण करण्याच्या अशा प्रकारचे गुन्हे जे आहेत ते हिंदुस्थानी भाऊवरती आता दाखल करण्यात आलेले आहेत. थोड्याच वेळात हिंदुस्थानी भाऊला मेडिकल टेस्टसाठी घेऊन जाईल असं कळण्यात येतं आहे. मात्र हा सगळा प्रकार जर आपण पाहायला गेला होता तर कुठेतरी या विद्यार्थ्यांना मिसगाईड करण्यात आलं का? कारण का ज्या पद्धतीनं शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं की परीक्षा
परीक्षा ज्या आहेत ह्या ऑफलाईन होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अशा प्रकारे मोठ्या संख्येनं विद्यार्थी जे आहेत ते ऐन तोंडावरती परीक्षा असताना विद्यार्थी रस्त्यावरती आलेले आणि आंदोलनाची भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली. धारावीच्या परिसरात आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं मॉब जो आहे तो आला होता आणि हा नेमका वर्ग कोण आहे किंवा याचा मेन सूत्रधार काय आहे, ह्याच्या मागची काय व्यूहरचना होती, याची चौकशी जी आहे ती आता हिंदुस्थानी भाऊकडनं केली जाईल. नेमका याचा उद्देश काय होता याचा सुद्धा उलगडा जो आहे तो चौकशी अंती पुढे येईल. मात्र कालचा जो प्रकार घडला होता त्यानंतर आता चौफेर टीका जी आहे ती सर्वत्र होताना दिसून येते आणि हिंदुस्थानी भाऊवरती कडक कारवाई करण्याची मागणी सुद्धा जी आहे ती आता जोर धरू लागलेली आहे. श्वेता. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर विद्यार्थ्यांना चिथवल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊवरती कारवाई करण्यात आलेली आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हे परीक्षा ऑफलाईन हवी की ऑनलाईन या मुद्द्यावरून एकत्रित जमले होते. पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला. हा सगळा गोंधळ फक्त धारावीच नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये झाला आणि या हिंदुस्थानी भाऊवरती विद्यार्थ्यांना चिथवल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आला. त्याच्यावरती कारवाई करण्यात आली. अटक देखील झालेली आहे त्याला आणि धारावी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला आता काही वेळात मेडिकल टेस्टसाठी नेलं जाणार आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकत्रित जमले होते आणि परीक्षा ऑफलाईन किंवा ऑनलाईन हव्यात या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांना चिथवल्याचा आरोप हिंदुस्थानी भाऊवरती आहे. पुढची बातमी आहे. दुकानांमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावरती अमृता फडणवीसांनी टीका केली. सुपरमार्केटमध्ये वाईन ठेवणं अयोग्य असून वाईन ही दारूच असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. आबालवृद्धांचा किराणा दुकानांशी नेहमीच संबंध येत असतो, त्यामुळे अशा दुकानांमध्ये वाईन विक्रीसाठी ठेवून महाविकास आघाडी सरकार आपल्या लोकांचा फायदा करत असल्याचा टोला त्यांनी लगावला. शेतकऱ्यांच्या नावाने जे हे काही लोकांसाठी फायदा केला जातोय वाईन दुकानांमध्ये परवानगी देऊन, ते पण किराण्यासारख्या दुकानांमध्ये, हे अयोग्य आहे. तुम्हाला ठाऊक असेल की नागपूरसारख्या शहरात स्वतः सुपर मार्केट असोसिएशन या बाबतीत म्हणते की आम्ही वाईन ठेवणार नाही. तर जेही जागरूक नागरिक आहेत ते नक्कीच यापासून दूर राहतील, विकणारे असो किंवा खरेदी करणारे. कारण शेवटी वाईन शराब होती है आणि हे मद्य इतकं इझिली अवेलेबल होणं, जिथे लहान मुलं जातात चॉकलेट घ्यायला, जिथे बायका जातात राशन घ्यायला, तिथे मला वाटत नाही तिथे गरज होती आहे. पुढची बातमी. दिल्ली ते JNPT हायवेचं काम सध्या सुरू आहे आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यामुळे दिल्ली ते मुंबई हे अंतर अवघ्या 12 तासात पार करता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसंच हायवे मार्गे अवजड वाहनं शहराच्या बाहेरून मार्गस्थ होणार असल्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल आणि त्याचसोबत प्रदूषण सुद्धा कमी होण्यास मदत होईल असा विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. तर मोठं प्रमाणात करतोय. आता मुंबई ते डेहराडून 9 तास लागायचे, आता 2.5 तास लागतात. आम्ही अजून एक नवीन रोड बांधतोय. मुंबई ते डेहराडून, दिल्ली ते डेहराडून 2 तास, दिल्ली ते हरिद्वार 2 तास, दिल्ली ते चंदीगड 2.5 तास, दिल्ली से अमृतसर 4 तास, दिल्लीतून श्रीनगर 6 तास 8 तास आणि दिल्लीतून कटरा वैष्णोदेवी म्हणजे 6 तास आणि दिल्लीतून जयपूर 2 तास आणि दिल्लीतून मुंबई फक्त 12 तास. आता हे जर झालं तर एकदम सगळं चित्रच बदलू शकतं आणि हे होणार 1 वर्षाच्या आत. सगळे प्रोजेक्ट पूर्ण होत आलेत. नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होतंय आणि लोकांना विमानतळावरती वेळेवर जाता यावं यासाठी वॉटर टॅक्सी प्रकल्प करण्यात आल्याची माहिती नितीन गडकरींनी दिली. 8 सीटर ही वॉटर टॅक्सी असणार आहे. दक्षिण मुंबईतल्या लोकांना नवी मुंबईमध्ये वॉटर टॅक्सीने येण्यासाठी केवळ 13 मिनिटं लागणार आहेत. ही वॉटर टॅक्सी लवकरच सुरू होणार आहे. नवी मुंबईतलं विमानतळ देखील लवकरच सुरू होईल. मात्र मुंबईतल्या लोकांना नवी मुंबईतल्या विमानतळावरती जाण्यासाठी तेही अवघ्या 13 मिनिटांमध्ये यासाठी वॉटर टॅक्सीची संकल्पना राबवण्यात येते आहे आणि मुंबईतून नवी मुंबई विमानतळावरती अवघ्या 13 मिनिटांमध्ये जाता येणार आहे आणि त्यासाठी या वॉटर टॅक्सीवरती काम केलं जात आहे.
8 सीटर वॉटर टॅक्सी लवकरच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. म्हणजे दक्षिण मुंबईतल्या सगळ्या लोकांनी बीपीटी द्यायचं आणि 8 सीटर टॅक्सीत बसलं की 17 मिनिटात नव्या मुंबईच्या एअरपोर्टवर ते पोहोचतील. 17 नाही 13 मिनिटात. तर कशा करता लोक एवढं फिरून 1-1.5 तास खर्च करतील? दक्षिण मुंबई ही पूर्ण एअरपोर्टशी जोडल्या जाईल. मग त्याच एअरपोर्टवरून ठाण्याला जाता आलं तर त्याला पुन्हा ठाण्यात ते वॉटर टॅक्सी जोडता येईल. तीच कल्याणला जोडता येईल. 35 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली. विवेकानंद विद्या मंदिरातले हे शिक्षक आहेत. बुलढाण्यातील हिवरा आश्रम इथली ही शाळा आहे आणि तिथे 68 शिक्षकांची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये या शाळेमध्ये 2000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्यापैकी 50 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली. बुलढाण्यातील विवेकानंद विद्या मंदिरचे एकूण 35 शिक्षक कोरोना बाधित आढळलेत. एकूण 68 जणांची टेस्ट करण्यात आलेली होती. त्यापैकी 35 जण कोरोना बाधित सापडलेले आहेत. या शाळेमध्ये साधारण 2000 विद्यार्थी शिक्षण घेतात आणि याच शाळेतल्या 35 शिक्षक जर कोरोना बाधित असतील तर मग विद्यार्थ्यांची सुरक्षा काय? अर्थात या सगळ्यांची जेव्हा कोविड टेस्ट करण्यात आली त्यापैकी 68 पैकी 35 जण हे कोरोना बाधित आढळून आलेत. बुलढाण्यातील आश्रम हिवरा येथील ही आश्रमशाळा आहे जिथे 2000 विद्यार्थी आहेत आणि त्यापैकी 68 शिक्षकांची तिथे टेस्ट केली असता त्यातले 35 शिक्षक हे कोरोना बाधित आढळलेले आहेत. 35 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता चिंता व्यक्त होते, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत, आश्रमशाळेमध्ये, आणि तिथले जर 35 शिक्षक हे कोरोनाबाधित असतील तर मग विद्यार्थ्यांची सुरक्षा नेमकी काय आहे? आता अनेकांच्या टेस्ट आणखी कराव्या लागतील, कारण 68 पैकी 35 शिक्षक हे कोरोनाबाधित सापडल्यानंतर चिंता आणखी वाढली आहे. आता बातमी आहे पेंग्विनवरून रंगलेल्या शिवसेना भाजपच्या वादाची. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अहमदाबादचा दौरा करून तिथल्या पेंग्विन पार्कची पाहणी केली होती आणि महापौरांच्या याच अहमदाबाद दौऱ्यावरून सध्या राजकारण सुरू झालंय. जर इथे पेंग्विन आणण्याला आम्ही सुरुवात खूप आधी केली होती, आदित्य साहेबांनीच केली आणि त्या पेंग्विनला 2016ला मान्यता मिळाली आणि त्याच्यानंतर आम्ही पेंग्विन हे लोकांसाठी खुले केले. तर त्या पेंग्विनवाला आदित्य ठाकरेंना काय म्हणतायत? पेंग्विन युवराज. मग आता आशिष शेलारांना म्हणायचं का गुजरात पेंग्विन? भाटकळकरांना म्हणायचं का गुजरात पेंग्विन? मला एक कळत नाही कशासाठी आपण हा वाद घालतोय. का तुम्ही तो वाद वारंवार मुंबईला अस्थिर करताय? मुंबईच्या सन्माननीय महापौरताईंचं पेंग्विन प्रेम आज जगजाहीर झालं. 550 किलोमीटरवरनं ताई स्वतः पेंग्विनला भेटायला गेल्या होत्या. पण 8.5 मिनिटावरती असलेलं वरळीमध्ये एक छोटंसं बाळ जे सिलेंडर स्फोटाने तडफडून त्या ठिकाणी मृत्यू पावलं, तिथं जाण्याची ताईंना आवश्यकता वाटली नाही. आज त्यांनी स्वतः कबूल केले की त्यांच्या युवराजांना पेंग्विन म्हणतात. अर्थात युवराज त्यांचं अभिनंदन करतीलच. असो, पण गुजरातच्या आदरातिथ्याने महापौरताई कमालीच्या भारावून गेल्या. त्यांनी त्याची तारीफ केली. आणि बातमीसोबतच वेळ झाली नमस्ते महाराष्ट्रामध्ये आत्ता इथेच थांबण्याची. ताज्या सगळ्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करा आणि सगळ्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.